तर सर्वांना नमस्कार आणि मानात समुद्रावरून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण आलो होतो मुंबईतल्या सर्वात मोठ्या होलसेल फिश मार्केटमध्ये, जिथे तुम्हाला किलोवरती आणि प्लस तुम्हाला नागावरती सुद्धा फिश अवेलेबल होऊन जातात. तर तुम्ही जर फिश लवर असाल, तुम्ही नॉनव्हेज लवर असाल, ज्यांना फिश खायला खूप खूप प्रमाणात आवडतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. जर तुम्हाला महाग मच्छी तुमच्या एरियामध्ये जर महाग किंवा जास्त रेटने भेटत असेल, तर तुम्ही या लोकेशनला व्हिजिट करून पाहिजे तेवढी मच्छी कमी दरामध्ये घेऊ शकता. तर हा जो मार्केट आहे तो आपलं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे, तर तिथून अगदी वॉकेबल 5 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे. बरोबर जे मनीष मार्केट आहे, जिथे मोबाईल वगैरे रिपेअरिंग केले जातात, तर त्याच्याच बरोबर बाजूला हा मोठा होलसेलचं फिश मार्केट आहे. तर इथे तुम्हाला A to Z फिश अवेलेबल होऊन जातील आणि अगदी कमी रेटमध्ये. म्हणजे जेव्हा मी गेलो होतो तर तेव्हा इथे पापलेट जे आहे ते पापलेट मोठ्या साईजचं, म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या साईजच्या पापलेटचा रेट होता 650 रुपये आणि त्याच्यानंतर 650 रुपये किलो होता. त्यानंतर सुरमई जे आहे ते सुरमईचा रेट होता 1000 रुपये किलो आणि बोंबील जे होते ते बोंबीलचा रेट होता 200 रुपये किलो. आणि त्याच्यानंतर मांदेली बांगडा वगैरे पण आहेत, तर ते सुद्धा असे 200-300च्या अशा रेंजमध्ये होते. म्हणजे तुम्ही जर कधी इकडे येणार असाल ना, तर या मार्केटचा टायमिंग आहे सकाळी 4 वाजता, 4च्या आधीपासून मार्केट चालू होतो आणि 9 वाजेपर्यंत असतं मार्केट चालू. तर तुम्ही जेवढं लवकर याल तेवढं तुम्हाला मच्छी खूप प्रमाणात भेटून जाईल आणि जेवढं लेट कराल तर ऑलमोस्ट मच्छी संपलेली असते. कारण जे व्यापारी आहेत ना, तर ते व्यापारी आहेत ते सकाळी लवकर येऊन मच्छी घेऊन जातात. तर या मार्केटमध्ये ना, तर ऑलमोस्ट इकडे फिक्स रेटच असतं. तुम्ही बार्गेन केलं तर बार्गेनिंग इथे जास्त होत नाही, कारण होलसेल मार्केट असल्यामुळे जो रेट आहे त्या रेटमध्ये मच्छी तुम्हाला परचेस करावी लागते. तर इथे तुम्हाला 1 किलो सुद्धा जर पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला होलसेल रेटनेच मिळेल, पण त्या रेटमध्ये तुम्हाला काही म्हणजे बार्गेन नाही करतात. जो ज्या रेटमध्ये त्या रेटमध्येच तुम्हाला मच्छी जी आहे ती बाय करायला लागते. समोर पाहता जितडा आणि पापलेट टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर इकडे बोंबील आहे. तर सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे इझिली अवेलेबल होऊन जाते. तर इथे बघते तर रोहू आणि कटला मासा आहे इकडे समोर. तर हे जे मच्छी आहे ते तुम्हाला इकडे किलोवरती भेटून जातील आणि जे मोठे मोठे आहेत, म्हणजे जो बाम आहे, त्यानंतर मोठ्या सुरमई आहे, मोठे जिताडा आहे, तर या मच्छी ते तुम्हाला नगावरती इकडे भेटतात, पण अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. इकडे तुम्हाला हा किंग साईजचा खेकडा, म्हणजे एक खेकड्याचं वजन जवळजवळ 1-1.5 किलोच्या आसपास इकडे होतं. तर खेकड्यासुद्धा तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातील. तुम्हाला सुद्धा जर मच्छी जर घ्यायची असेल तर सकाळी पहाटे लवकर यावं लागेल आणि लोकेशन आहे बरोबर एक्झॅक्ट जे मनीष मार्केट आहे, जिथे मोबाईल रिपेअरिंग होतात, तर त्याच्याच बरोबर बाजूलाच हे फिश मार्केट आहे. तर तुम्ही ट्रेननी जर येत असाल ना, तर तुम्हाला मस्जिद बंदर स्टेशन किंवा CSMT जे स्टेशन आहे, तर तिथे तुम्हाला ते स्टेशन तुम्हाला जवळ पडेल. त्यानंतर मच्छी तुम्ही घेऊन झाली ना, तर इकडे तुम्हाला साफसुद्धा करून दिली जाते. तर फिश मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.